आज अखेर महाराष्ट्रातील 2 पोटनिवडणुकांसाठी उमेदवाऱ्या फायनल झाल्या। आज अखेर बारामती आणि राहुरीतल्या लढती ठरल्या। उमेदवारांनी अर्ज दाखल केले, टेम्पल रन, शक्ती प्रदर्शनं, भाषणं हे सगळं काही झालं। हे सगळं आज आपण पाहणार आहोतच, पण सुरुवातीला बारामतीची पोटनिवडणूक आणि महाविकास आघाडीतला गोंधळ। नमस्कार, मी पूर्वी भावे आणि तुम्ही पाहताय झिरो आवर। 2019 पासून जन्माला आलेल्या महाविकास आघाडीत आज 7 वर्षांनंतरही सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा अभाव जाणवतो तर राजकीय समन्वयाचा। खरं तर या आघाडीमध्ये एकत्र आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीची विचारधारा आधीपासूनच जवळपास एकसारखीच होती। याउलट पक्ष स्थापनेपासून शिवसेनेची विचारधाराही काँग्रेस विरोधीच होती। पण तरीही 2019ला राजकीय महत्वाकांक्षा बदलल्या आणि राजकीय गणितही बदलली। तथाकथित अनैसर्गिक आघाडी उदयाला आली। ठाकरेंच्या सेनेनं या आघाडीमध्ये सुद्धा आपली विचारधारा सोडली नाही, तरी कट्टर विरोधक असलेले काँग्रेस शिवसेना एकत्र नांदू लागले। त्यांच्यात समन्वय दिसू लागला। पुढे व्यापक राजकीय भूमिका घेत ठाकरेंनी देश पातळीवरही आपली ओळख आणखी ठळक केली। पण निवडणूक लागली की तीनही पक्ष समन्वयाच्या बाबतीमध्ये महायुतीच्या तुलनेत मागेच पडताना दिसतात। आता तुम्ही म्हणाल की महायुतीतही कुरबुरी असतातच, खरंय, पण तो आजचा मुद्दा नाहीये। आजचा मुद्दा आहे महाविकास आघाडीतला समन्वय। आता नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीचं उदाहरणच घ्या। महाविकास आघाडीतले दावे प्रतिदावे महिनाभर चालले। महाविकास आघाडीच्या वाट्याला जागा होती एकच, त्यात ठाकरेंच्या सेनेनं आधी पवारांचं नाव पुढे केलं तर आदित्य ठाकरेंनी त्यावर प्रश्न उपस्थित केले। काँग्रेसनंही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा मोठा करत पाठिंबा द्यायचा की नाही यावरून 3 आठवडे मंथन केलं। पवारांच्या पक्षानं आधी मौन आणि नंतर मित्रपक्षांना फोन अशी कसरत केली आणि मग अखेर महाविकास आघाडीच्याच पाठिंब्यानं पवारांनी आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली। आणि आता बारामती पोटनिवडणुकीमध्ये शरद पवारांनी आधीच माघार घेतल्याचं आधी दिसलेलं होतं, पण आता मात्र त्यांचा पवित्रा थोडासा बदललेला आज पाहायला मिळाला। सुनेत्रा पवारांच्या फोननंतर उद्धव ठाकरेंनीही उमेदवार न देता सुनेत्रांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आपण पाहिला। पण इथे एक मोठा ट्विस्ट आला। महाविकास आघाडीतील 2 पक्षांनी उमेदवार दिला नाही, पण काँग्रेसनं उमेदवार दिला, त्या उमेदवारांना अर्जही भरला। आता ही गोष्ट पवारांच्या राष्ट्रवादीला आवडली आहे का नाही हेही आपण पुढे बघणार आहोत, पण ठाकरेंच्या शिवसेनेला ती नक्कीच आवडलेली नाहीये आणि अर्थातच दादांच्या राष्ट्रवादीलाही आवडलेली नाहीये। एकूणच काय तर बारामती निवडणुकीमध्ये उमेदवारी देऊन काँग्रेसनं विरोधकांसह मित्रांची नाराजी अंगावर ओढवून घेतली असं दिसतंय। आणि यात सगळ्यात आक्रमक प्रतिक्रिया आली ती पार्थ पवारांची, ती आधी पहा। काय बोलणं नाही झालंय कोणाबरोबर ना, अजिबात नाही। त्यांना कळायला पाहिजे काय करायचं। राष्ट्रीय नेतृत्वाशी वगैरे काही बोलण्याची गरज वाटत नाही, मला नाही वाटत। सगळ्यांना माहिती आहे ते काय करतात आहेत, सगळे मोठे लोक आहेत, सगळ्यांना समजतं काय चाललंय, त्याच्यामुळे त्यांनी विचार केला असेल त्यांना करू द्या। पण त्यांना नंतर काय त्रास होणार महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल। कारण कसं आहे, लोक विसरत नाहीत। आता जो प्रेम दादांचा आहे लोकांच्या मनात, अशा वेळेस हा निर्णय घेणं एवढ्या मॅच्युअर पार्टीने, म्हणजे जिथं एवढे मोठे नेते आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। तुम्हाला वेदना होत आहेत यामुळे? मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत। जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ। समजलं? आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचंय ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। तर पार्थ पवारांच्या याच वक्तव्यावरती आहे आपला आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला। आजचा झिरो आवरचा पहिला प्रश्न आहे, सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार देणं म्हणजे काँग्रेसचा डाऊनफॉल। पार्थ पवारांचा हा दावा आपल्याला पटतो का? जरूर आपण व्यक्त व्हा। आता पार्थ पवारांनी थेट काँग्रेसला सुनावलं, मात्र त्यांच्या पक्षाची भूमिका जरा वेगळी होती।